मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो गाईज, आज आपण चाललोय गणपतीपुळेला आणि 3 दिवसाची ट्रिप आहे आपली. एक नाही, दोन नाही, 3 दिवसाची ट्रिप आहे. सो बघत राहा मी पुढे कुठे कुठे जातोय. आता पहिलं तर गणपतीपुळेला जायचंय. तिकडनं बघूया आता कुठे नेक्स्ट आहे अजून, ते पण मी तुम्हाला सांगेन प्रवासामध्ये. आता आलोय क्लायंटच्या लोकेशनला आणि वाजले 6:30. ॲक्च्युली 5 वाजताच निघणार होतो, पण इतका धुमाकूळ पाऊस चालू आहे की बस रे बस. त्यामुळे थोडंसं उशिरा निघायचा प्लॅन केला. म्हटलं थोडं उजेड पडूया, पडू दे मग निघूया. सो अशा प्रकारे 6-6:30 पर्यंत निघायचं प्लॅनिंग होता. बरोबर 6:20ला आलोय मी आता क्लायंटच्या लोकेशनला. फोन केलाय त्यांना, क्लायंट येतील आता, त्यांना घेऊया आणि निघूया. 3 दिवसाची ट्रिप आहे आउट स्टेशनची आपली. आणि ती गणपतीपुळे अजून 2-3 ठिकाण आहेत, मी तुम्हाला ते सांगतो रस्त्यामध्ये. सो गाईज, आलोय आपण आता पेणमध्ये आणि हे हॉटेल आहे साई सहारा. इथे थांबलोय नाश्ता करायला. नाश्ता वगैरे पण झालाय आणि गाडी बघा इकडे पार्क केली आपण. गाडी व्यवस्थित आहे एकदम. रोड, पाऊस बघा काय लागलाय बेकार, खतरनाक पाऊस लागलाय, पण वातावरण एकदम मस्त झालंय. त्यामुळे मजा येते ड्रायव्हिंग करायला. पण आरामातच चाललोय. वाजलेत 8, आरामात आलो आता इथपर्यंत. तो बघूया आता पुढे काय काय होतं दाखवतो. तो चला. आणि इथे आहे ना साईबाबांचं मंदिर आहे या हॉटेलमध्येच. तो जाऊया पटकन, गाडीत बसूया, थोडं फ्रेश वगैरे होऊया. म्हणजे परत काय थांबायची गरज नाही. डायरेक्ट आता CNG भरायला थांबायचं, नंतर मग जेवण्यासाठी. तो बघूया, चला. मित्रांनो, आलोय आपण आता संगमेश्वरच्या आजूबाजूला आहे. एक 5 किलोमीटर आहे पुढे संगमेश्वर. आणि जेवायला थांबलोय इथे. हॉटेल श्रद्धा म्हणून आहे इथे. मस्त प्रॉपर्टी आहे. लास्ट टाइम मी एकदा लास्ट मंथमध्ये पण आलो होतो आउट स्टेशनला, तर तेव्हा इथे थांबलो होतो आम्ही फ्रेश व्हायला. तर आज पण थांबलोय. गाडी तिथे उभी केली आपण. थोडं फ्रेश वगैरे पण झालो. आता जेवण करूया आणि निघूया. बघूया आता इकडनं 1 तास राहिला आहे अजून गणपतीपुळे. 1 तास 10 मिनटं वगैरे लागेल अजून. सो बघूया, जाऊया, जेवण करूया आणि निघूया पुढे. चला. सो मित्रांनो, आलोय आता गणपतीपुळेला पोचलोय. हे आहे भक्त निवास मागे माझ्या. आणि तिथे आता थांबलोय. गाडी इथे पार्किंग केली आहे. काही वेळाने आतमध्ये टाकू गाडी आपण. आणि गेलो, फ्रेश वगैरे होऊन आलो आहे. आता जाऊया मस्तपैकी. थोडंसं दर्शनाकडे, बीचकडे जायचं आहे आणि मग बघूया काय काय होतं. चला. सो गाईज, गुड मॉर्निंग. आज सकाळ झाली आपली बरोबर 6 वाजता आणि फ्रेश वगैरे होऊन आलो मी खाली आता. आणि वाट बघतोय आता क्लायंटची कधी येतात, कारण ते 8-9 वाजल्याशिवाय काय येणार नाही. 10 वाजताचं चेकआउट आहे. आणि सकाळी आल्यावर बघतोय काय बघा, टायरामध्ये आहे ना काहीतरी घुसलं आहे साईडने. काहीतरी प्लास्टिक आहे ते, पण आतमध्ये असं घुसलं आहे ना. तर आता बघायला कशाने काढू का बघतोय, का पंक्चरवाल्याकडे जाऊ घेऊन असं विचार करतोय. बाजूला इथे त्यांना विचारलं एक काकांना, 3 किलोमीटरवरतीच एक पंक्चरवाला आहे, तर जा बोलतो तिथे
बघा तिथे पंपावर भेटेल असं आहे. सो जाऊन मला वाटतं तिकडेच बघावं काय काय नाही आणि मग करून घ्यावं तिथेच, परत रस्त्यात पुढे त्रास नको आपल्याला. सो बघूया काय होतं आहे. आणि काल मित्रांनो आहे ना, काल दर्शन घेतलं, सनसेट बघितला आणि त्यानंतर इतकं थकलं होतं ना, जेवण करून येऊन 10 वाजता झोपून घेतलं. सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो आज जवळजवळ काल मित्रांनो जरा पण शूट करायला वेळ भेटला नाही, कारण आम्ही जसं गणपतीपुळे आरेवारे बीच बघितलं तिकडनं निघालो सरळ महाबळेश्वरला यायला. रोड चांगला होता थोडाफार आणि पूर्ण बाकी जवळजवळ 50 किलोमीटर पूर्ण पोलादपूरपासून महाबळेश्वरपर्यंत पूर्ण घाट आणि धुके होते. त्यामुळे काय शूटिंग नाही केलं, कारण लवकर अंधाराच्या आधी मला घाट कव्हर करायचा होता, पण नाही झालं तसं, कारण आम्हाला संगमेश्वरमध्येच 5 वाजले होते. सो तरी पण मी 3-3.5 तासामध्ये गाडी आणली इकडे. महाबळेश्वरला पोचलो आम्ही 3.5 तासात. सो असं काय झालं आणि रात्री पोचलो, जेवण वगैरे केलं आणि झोपून घेतलं, कारण दमलो खूप होतं. आणि आता पण सकाळचं झालंय, नाश्ता वगैरे फ्रेश झालोय. क्लायंट गेले तयारी करून याच्यासाठी नाश्ता करण्यासाठी आणि इथेच आम्ही थांबलोय. माझी रूम आहे मागे आणि इथेच गाडी समोरच आपल्याला पार्किंग पण भेटले रूमच्या समोर, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत आपण. सो बऱ्यापैकी शूट करीन मी जेवढं चान्स भेटेल तेवढं, आणि मग लगेच दुपारनंतर आपण घरी निघणार आहोत. सो असं काय आहे प्लॅनिंग आजचा. सो बघूया चला काय काय होतं आज. मित्रांनो आलोय आता आपण महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनला. पार्किंग मध्येच थांबलोय, कारण पार्किंग पासून गाडी कंपनी खूप लांब आहे, त्यामुळे गाडी पाशीच थांबलोय मी. आणि हे आहे इथे जेवणाची सोय आहे, सर्व ड्रायव्हर लोकांसाठी फ्री जेवण असतं. सो ड्रायव्हर धाबा असं नावच दिलंय त्या लोकांनी, आणि पूर्ण स्टाफ वगैरे पण इथे येतो जेवण करायला. सो आता थोडा वेळ आराम करूया आणि इथनं अजून 2-3 पॉइंट करायचे, मग निघू आपण. चला थोडा वेळ आराम करतो, खूप दमल्यासारखं झालंय, कारण रात्री झोपच नाही लागली बरोबर. सो करूया आराम, चला. सो गाईज आलोय आता आपण टेबल पॉइंट 5 गणीला.
आणि जस्ट आता क्लायंटला सोडलं इथे. इथून आहे ना वरती जायची रस्ता आहे टेबल पॉइंटला. 1-1.5 किलोमीटर आहे इथून. आणि आता थांबलोय गाडीपाशी. मी याच्यासाठी थांबतोय गाडीची इथे, कारण पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहेत तिथे, त्यामुळे गाडीपाशी थांबावं लागतंय. आणि म्हणजे फ्री पार्किंग आहे, फ्री पार्किंगमध्ये थांबलोय. याआधी मॅप्रो गार्डन नंतर आम्ही गेलो होतो, एक चीज फॅक्टरी आहे रस्त्यामध्ये, ते तिथे गेलो होतो. तिथे काय एवढं हे नव्हतं, त्यामुळे काय थांबलो नाही जास्त वेळ. तर ते सगळं आटपून आलोय आता थोड्या वेळाने निघू याच्यासाठी. इकडनं पुढे एक लोकेशन बाकी आहे आता फक्त आपल्या ट्रिपचं. ते झालं की डायरेक्ट मग घरी असं आहे. सो बघूया किती वेळ लागतो क्लायंटला, आणि मग निघूया घराकडे. चला.